नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मालतीला समजलेलं असतं ते म्हणजेच आबांच्या आजारपणाबद्दल. आणि आता इकडे विक्रांत आणि घरचे सगळे आता इकडे त्यांना बोलतात की आबांच्या ऑपरेशनचा जो पैसा राहील तो इकडे आम्ही देऊ. पण आता इकडे त्यावर राणी सरळ त्यांना नकार देते आणि आता इकडे त्यावर मालती बोलते पण मी यांच्या ऑपरेशनसाठी हे पैसे घेणार. पण आता इकडे आबा बोलत असतात की काहीही झालं तरी माझं ऑपरेशन तेव्हाच होईल जेव्हा राणी आणि इंद्राचे पैसे असेल. जर विक्रांतचे पैसे असेल तर हे ऑपरेशन मी होऊ देणार नाही. तर लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नेमकं काय झालंय ते कळेलच. आता इकडे आबांना म्हणजेच आता इकडे डॉक्टरांना आता इकडे इंद्रा आणि राणी विचारत असतात म्हणजेच नेमकं आता इकडे काय करायचंय समोर. आता इकडे त्यावर डॉक्टर सांगतात की हे बघा, तुम्हाला ना तर लवकरात लवकर त्यांचा ऑपरेशन करावंच लागेल कारण ऑलरेडी खूप इन्फेक्शन फैललंय आणि आपल्याला 7 दिवसाच्या आतमध्ये हे ऑपरेशन करायलाच पाहिजे. आता इकडे त्यावर त्यांना तर धक्काच बसतो. इतकंच नाही तर आता इकडे ते हेही बोलतात की आता 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि त्या सगळ्यांचा खर्च म्हणजेच फक्त हॉस्पिटल आणि ऑपरेशनचा खर्च 7 लाख रुपये आहे. मी माझा काहीही खर्च घेणार नाही कारण आबांमुळेच आज मी इकडे डॉक्टर म्हणून झालोय. जर आबांनी माझ्या शिक्षणाला पैसे लावलेच नसते तर मी आज डॉक्टर नसतोच. आणि म्हणून तुम्ही फक्त 7 लाखांची काहीतरी कुठून तरी आता इकडे पूर्ण म्हणजे प्रयत्न करा पैसे जमा करण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यांचं ट्रीटमेंट चालू करा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे यांना तर धक्काच बसतो. आता इकडे हे दोघंही विचार करत असतात. आता इकडे दुसरीकडे आता इकडे उर्मिला मस्तपैकी इकडे मालतीच्या झोपडीमध्ये बसलेली असते पायावर पाय देऊन आणि चप्पल घालून. तितके तिथे मालती येते आणि तिला कॉफीचा कप देते. इकडे ती बघते तर काय तिच्या पायामध्ये चप्पल आहे. इकडे उर्मिला बोलते सॉरी सॉरी हां आई, माझं म्हणजे मला सवय नाहीये ना, लक्षच नव्हतं. आणि आता इकडे ती कप घेते आणि बोलते की वा, खूप छान केलाय तुम्ही ही कॉफी, खरंच तुम्ही काही पण म्हणा. आणि आता इकडे तिला उगाच चढवण्याचा धंदा करते. तितकंच नाही तर आता इकडे ती बोलत असते काय हो आई, तुमचे म्हणजे बाकीचे घरातले कुठे गेले, राणी इंद्रा वगैरे. आता इकडे ती त्यांच्या विरोधात तिला भडकवते आणि बोलत असते मला तर वाटतंय ना या तिघांचा काही प्लॅन असेल बघा. म्हणजेच हे तिघं ना तुम्हाला इथे कामगार म्हणून ठेवत असेल आणि तिघही बाहेर जात असेल त्यांना, कारण बघा की तुम्ही इथे किती उकडताय आणि ते कोणाला राहावं असं वाटेल. चांगली मी तुम्हाला म्हणत होती की चांगलं बंगल्यामध्ये चला, पण तुम्ही काही ऐकलं नाही माझं. आता इकडे ती मुद्दाम आता इकडे त्या तिघांच्या विरोधात आता इकडे मालतीला भडकावत असते. इकडे मालतीला सुद्धा सगळं काही तिचंच खरं वाटत असतं. आता इकडे हे तिघही हॉस्पिटलमधून घरी येत असतात. आता इकडे राणी आणि इंद्रा एकदम गप्प गप्प असतात. इकडे त्यावर आबा बोलतात काय झाले तुम्हाला आणि तुम्ही इतके गप्प का आहात. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी एकदम बराबर आहे. आणि तुम्ही असं टेन्शन घ्याल का बरं. आणि डॉक्टरांनी उगाच तुम्हाला काही पण सांगितलंय, तुम्ही एवढी काळजी करू नका. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो म्हणजे अहो तुम्हाला काय म्हणायचंय, डॉक्टरांनी हे जे काही रिपोर्ट्स वगैरे काढले ते काय आता खोटे आहेत का. अहो तुम्ही आमच्यापर्यंत का लपवलं मला हेच कळत नाहीये. आता इकडे त्यावर इकडे मालती म्हणजे विचार करते की अजूनही का नसेल आले आणि म्हणून आता इकडे ती आबांना फोन करते. इकडे आबा बोलतात की हो आम्ही घरी येतोय आणि हे सगळे माझ्यासोबत आहे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे मालती बोलते सगळे म्हणजे कोण आहे तुमच्यासोबत नेमकं. आता इकडे त्यावर ते सांगतात की इंद्रा आणि राणी. आता इकडे त्यावर मालती बोलते ते कसे काय, ते तर त्यांच्या कामासाठी गेले होते ना, तुम्ही तिघे एकत्र कसे काय. आता इकडे त्यावर आबा बोलतात हो ते कामासाठी गेले होते पण आम्ही येताना एकत्र भेटलो म्हणून एकत्र येतोय. आता येतोय की मालती, ती कशाला चिडचिड करताय तुम्ही. आता इकडे त्यावर ती बोलते बरोबर आहे, तुम्ही ना मला इथे नोकर बनवून ठेवलंय आणि येत आहे का या, आणि ती फोन काढून टाकते. इकडे तिला तेच आठवत असतं उर्मिलाने काय सांगितलंय तिला तेच आठवत असतं. आणि आता इकडे हे तिघही आता इकडे घरी आलेली असतात. आता इकडे मालती जी असते खूपच चिडचिड करत असते आणि बोलत असते की तुम्ही तिघं ना माझं काही ऐकत नका जाऊ. आणि मी काय म्हणते, तुम्ही हे मुद्दाम सगळं काय करताय ना, मला इथे काय तर घरी राबायला ठेवलं आणि तुम्ही तिघं जण तिथे बाहेर हुंदाने मारताय. आणि काय हो तुम्हालाही कळत नाही का, तुमची बायको इकडे एवढी काम करते आणि इंद्र काय रे, तुला तुझ्या बापाला बाहेर नेता आलं आणि मला नेता नाही आलं. अरे जरा माझं तरी जीवाचा विचार करायचा ना, या इतक्या झोपडीमध्ये इथे उन्हात मी कशी राहत असेल. तुम्हाला मी म्हटलं होते त्या बंगल्यात राहायला जाऊ, तुम्ही तेव्हा ऐकलं नाही. आणि तिकडे घरात राहायची वेळ आहे तर तुम्ही तिघेच्या तिघं बाहेर हुंदडायला जाताय. आता इकडे ती जास्त चिडचिड करत असते आणि त्यांना काही बोलत असते. इकडे फार राग येत असतो इंद्राला, पण आता इकडे त्याला काही सुचत नाही. इकडे आबा बोलत असतात अहो मालती जरा शांत बसा, आणि आम्ही कुठेच बाहेर फिरायला वगैरे गेलो नव्हतो, तुमचा काहीतरी गैरसमज होताय. आता इकडे आबा शांततेने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो अगं आई तू जरा चिडचिड थांबव की, आणि जरा आबांचा विचार कर ना, आम्ही कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेलेलो नव्हतो, आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. आता इकडे
आबा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात सगळं काही सांगण्यापासून. इकडे राणी सुद्धा बोलत असते, अहो सर जरा शांततेने, आपण नंतर बोलूया की या विषयावर. इकडे मालती बोलते, मला कुणाचंही काहीही ऐकायचं नाहीये. आता इकडे दुसरीकडे विक्रांत खूप चिडचिड करत असतो, त्याला खूप राग आलेला असतो, कारण इकडे इंद्राने त्याची सगळ्या फॅक्टरीतल्या कामगारांसमोर त्याची चांगलीच बदनामी अपमान केलेला असतो. इकडे तो फार रागात असतो. इकडे उर्मिला मस्त हसत खेळत आता आलेली असते, ती एकटीच बडबड करत असते आणि बोलत असते, अरे विक्रांत तुला माहितीये का, मी त्यांच्या झोपडीमध्ये ना अशी काहीतरी काडीची म्हणजे चिंगाडी लावून आली आहे ना, त्या सासू सुनेचं बघच आता कसं भांडण होईल. आता इकडे त्यावर तो सांगत असतो की उर्मिला तू जरा गप्प बस आणि मी खूप टेन्शनमध्ये आहे, मला असा राग येतोय ना. इकडे उर्मिला त्याला सांगत असते, हे बघ विक्रांत तू जरा शांत हो, आणि प्रत्येकाची वेळ येत असते, प्रत्येकाला त्याची लायकी दाखवायची वेळ येतच असते आणि तुला सुद्धा भेटेलच. आपण फक्त संधी शोधायची, बाकी सगळं देवावर सोडायचं. आणि आता इकडे ती त्याला असं सगळं काही समजावून सांगत असते. आता इकडे मालती जी असते, आता इकडे काही गप्प होतच नसते, ती आता इकडे एकावर एक त्यांना काही बोलत असते. इकडे इंद्रा बोलतो, अगं आई तू जरा शांत हो ना, आणि तू विचार कर आबांना किती त्रास होत असेल. अगं आम्ही कुठे फिरायला नव्हतो गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो आणि त्यांना ब्रेन ट्यूमर झालाय. आता हे ऐकल्याबरोबर इकडे मालतीला चांगलाच धक्का बसतो, ती जागेवर चक्कर येऊन पडते. आता इकडे राणी लगेचच धावत पळत जाते, पाणी वगैरे आणते. आता इकडे तिला पाणी वगैरे देते आणि आता इकडे त्यांना विचारत असते की तुम्ही बऱ्या आहेत ना. आता इकडे त्यावर मालती बोलते, मी तर बरी आहे, पण हे काय झालंय हो हे सगळं, आणि तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं. आता इकडे त्यावर ते बोलतात, आणि काय हो हे सगळं तुम्हाला या परक्या पोरीला सांगावं असं वाटलं, आणि मला सांगावं असं वाटलं नाही. मी तुम्हाला इतकी परकी झाली का हो, स्वतःच्या बायकोला तुम्हाला हे सांगावं असं वाटलं नाही. आता इकडे त्यावर ते बोलतात, अहो मालती तिला सुद्धा आजच कळले. आता इकडे त्यावर ते शांततेनेच बोलण्याचा प्रयत्न करतात, पण आता इकडे ती काही गप्प बसतच नसते. इकडे आबा म्हणजेच आता इकडे आबा बोलतात, अहो डॉक्टरांनी सांगितलंय की हे सगळं 6 महिन्यांपासून होतंय आणि मी हे सगळं काही लपवलं नाहीये तुमच्यापासून. इकडे इंद्र आणि मालती हेच बोलत असतात की आम्हाला हे कळत नाही की तुम्ही का लपवलंय, आम्हाला काहीतरी दुसरी ट्रीटमेंट करण्याची संधी तरी मिळाली असती. आता इकडे त्यावर ते बोलतात, अहो खरंच मी सांगतोय, मला ना तुम्हाला असं टेन्शन वगैरे नव्हतं द्यायचं, आणि मला हेच भीती वाटत होती की तुम्हाला खूप टेन्शन येईल, तुम्हाला काय वाटेल, आणि एकदम ते राणीच्या परीक्षेचं एकदम त्याच्या तोंडातून निघतं. आता इकडे मालती बोलते, काय गावतच आहे बघितलंस का, हे तुझ्या परीक्षेच्यामुळे माझ्या नवऱ्याची आज काय हालत झाली आहे. अगं तुझी परीक्षा काय तू नंतरही दिली असती, पण यांचा जीव काय पुढच्या वर्षी आपण काही त्याची ट्रीटमेंट करू शकलो असतो का. आता इकडे ती त्यांच्यावर चांगली चिडचिड करत असते. इकडे आबा बोलत असतात, अहो मालती जरा तुम्ही शांत बसा. इकडे मालती चांगलीच राणीवर चिडचिड करत असते आणि तिचा हात पकडून तिला आता इकडे छळ करण्याचा प्रयत्न करते. इकडे आबा तिला दूर करतात आणि बोलतात, मालती तुम्ही हे सगळं काय करताय, हे बघा तुम्ही जरा शांत व्हा बरं. आणि मी काही राणीच्या परीक्षेसाठी नाही थांबलोय, मला हेच वाटत होतं की तुम्हाला सगळ्यांना टेन्शन नको यायला. इकडे तिकडे मालती राणीला काही सोडतच नसते, तिच्यावरच चांगलीच बरसात काढत असते, तिला एवढं काय बोलत असते. इकडे त्यावर इंद्रा बोलतो, आई जरा शांत बस की तू, आणि या सगळ्यांमध्ये राणीचा काहीही दोष नाहीये. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण तिकडे मालती बोलते, मला माझा नवरा परत हवाय, काहीही झालं तरी त्यांचं ऑपरेशन लवकरात लवकर व्हायला हवंय, आणि तुम्ही 7 लाख रुपये कुठून जमा करणार आहात हे बघा. मी तुम्हाला आधी सांगते, जर माझ्या नवऱ्याला काही झालंय तरी मी तुम्हाला जबाबदार ठरवेल, आणि काय हो तुम्हाला जरी मी नको असले ना, मला तुम्ही हवात. आता इकडे ती असं सगळं काही बोलत असते आणि इकडे रडत रडत बोलत असते. आता हे सगळे पैसे तुम्ही कुठून उभे करणार आहात. इकडे जोर जोरात रडत असते. तिथे विक्रांत येतो आणि बोलतो की हे सगळे पैसे मी देईन. आता इकडे त्यावर राणी सरळ बोलते की आम्हाला तुमचे पैसे नकोय,